The Lewis is one of the American scientists who given his theory for the explanation of acid and base. Yes or no? Yes. Okay. According to Lewis acid theory, Lewis acid base theory, how the Lewis defined the acid means which substance is the acid according to Lewis theory. Which Any species that accepts electron Okay. pair. Any substance or any species which can accept the electron means electron pair means lone pair. Okay. जे सबस्टन्स काय एक्सेप्ट करत असेल लोन पेअर ऍक्सेप्ट करत असेल त्याला म्हणू आपण अकॉर्डिंग टू लुईस थेरी ऍसिड काय म्हणू ऍसिड आणि जे लोन पेअर डोनेट करू शकते अशाला काय म्हणू आपण बेस काय म्हणू So what is acid and what a base according to the Lewis theory? The Lewis theory says that the Lewis base are those which can donate the lone pair. Okay, lone pair. What? Donate. Okay. Lewis base आणि लुईस ऍसिड कोणाला म्हणायचं लक्ष द्या. लुईस ऍसिड कोणाला म्हणतो आपण असे ऍसिड जे काय करते डोनेट करते कोणाला लोन पेअरला. ओके. आणि लुईस बेस कोणाला म्हणू आपण ते काय करेल ऍक्सेप्ट करेल काय करेल लोन पेअरला सॉरी सर ऍसिड लोन पेअरला कन्फ्युजन यार लोन पेअर विच द लोन पेअर काय करते ऍक्सेप्ट करते त्याला काय म्हणतो आपण ऍसिड जे डोनेट करते लोन पेअर त्याला काय म्हणतो आपण बेस. ओके सो डोंट कन्फ्यूज. लुईस बेसिस कोणाला म्हणायचं जे लोन पेअर डोनेट करू शकते त्याला लुईस बेसिस म्हणतो आणि जे लोन पेअर ऍक्सेप्ट करू शकते त्याला काय म्हणतो आपण लुईस ऍसिड लाईक लुईस ऍसिड. मागे आपण केमिकल बॉन्डिंग जेव्हा स्टडी केली त्यावेळेस खूप सारे कंपाऊंड पाहिले होते BeCl2. ओके लाईक ऍज BF3 असं नो. आता याच्यामध्ये AlCl3 यांची ऑक्टेट कम्प्लीट नाही आहे पण तरी सुद्धा काय आहे स्टेबल आहे. तर असे जे कंपाऊंड आहेत ओके लुईस ऍसिड. का बरं लुईस ऍसिड म्हणतो यांना कारण यांची जे ऑक्टेट काय आहे ते काय ऑर्बिटल काय खाली काय आहे का बरं हे काय करू शकते ऍक्सेप्ट लोन पेअरला डोनेट करू शकते ऍक्सेप्ट करू शकते. दॅट वाय इट इज कॉल्ड लुईस ऍसिड. लुईस ऍसिड कोणाला म्हणतो असे सबस्टन्स और एनी स्पीसीज विच कॅन ऍक्सेप्ट द लोन पेअर ओके और द इलेक्ट्रॉन पेअर शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर. ओके ऐसा नो. Okay. How they are called as the Lewis acid? Because of that, we have considered that AlCl3. When you say that Al, aluminium, how much valency of the aluminium? How much valency of aluminium? Actually, atomic number किती आहे 13 ना. Electronic configuration 5. Right. 3. So what the valency of this aluminium? 3. So that why this aluminium share the 3 electron with the what Cl. So no. Yes. So how much electrons are now required to complete its octet? Actual 6 इलेक्ट्रॉन आहे ना. एक ऑर्बिटल काय आहे त्याची खाली आहे की नाही आहे. ओके तर ह्या ऑर्बिटल मध्ये ऑर्बिटल खाली असल्यामुळे हा इलेक्ट्रॉन काय करू शकते ऍक्सेप्ट करू शकते की नाही करू शकते. सो दॅट वाय इट इज कॉल्ड ॲज अ लुईस ऍसिड. कोणते ऍसिड असते लुईस ऍसिड. जसं BF3 मध्ये सुद्धा बघितलं तर बोरॉनची व्हॅलन्सी 3 आहे तर तो काय करते 3 इलेक्ट्रॉनला काय करते सॉरी बेरिलियम. सो बोरॉन BF3 मध्ये काय असते व्हॅलन्सी किती असते त्याची 3 असते तर काय करते 3 क्लोरीन सोबत काय होत्या बॉन्ड फॉर्म करते. त्याची एक ऑर्बिटल अजून काय असेल खाली असेल एम्प्टी. तो इलेक्ट्रॉन अजून काय करू शकते ऍक्सेप्ट करू शकते. जसं बेरिलियम मध्ये बघितलं तर बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे हाऊ मच ॲटॉमिक नंबर ऑफ बेरिलियम दॅट इज 4. सो याच्यामध्ये जर पाहिलं बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर आहे 4 तर व्हॅलन्सी किती असणार 2. 2 इलेक्ट्रॉन काय करते हा शेअर करते कोणासोबत Cl सोबत. त्याचा नो. तर तरी सुद्धा याच्यात किती ऑर्बिटल खाली आहे 2 ऑर्बिटल. म्हणजे हा सुद्धा काय करू शकते इलेक्ट्रॉन पेअरला किंवा लोन पेअरला ऍक्सेप्ट करू शकते की नाही करू शकत करू शकते. तर त्याला आपण म्हणतो लुईस ऍसिड. सो डोंट कन्फ्युज लुईस ऍसिड. खूप लोकांचं जॉईन नाही होत आहे. खूप लोकांचं जॉईनिंग नाही होत आहे. तू आज कशी काय आली आतापर्यंत कुठे गेली होती
कशिश आहे ना तू? सर मैं सानिया हूँ. तानिया आहे क्या? कशिश आज दिसून राहिली कशिश? हो हो सर. सर, कारण की तिचा मोबाईल खराब झालता. अरे ओके. सानिया कोणाची प्रॉब्लेम आहे? कोणाची आहे? कोणाची जॉईन नाही होत सर आहे? साक्षी, गाडीगोने, समृद्धी आणखी तनुश्री. माझं पण त्यांना नेट काय झालं? झालं सर. काय म्हणते? Password. काय प्रॉब्लेम काय? इनकरेक्ट दाखवते सर पासकोड. एक काम करा म्हणा, त्यांना ऍप्स अपडेट केली असेल तर एक वेळा ऍप बंद करा म्हणा आणि पुन्हा चालू करा म्हणा. ओके सर. मतलब अनइन्स्टॉल करायला लावायचं सर, म्हणजे होऊन जाते. अनइन्स्टॉल मी नाही तसंच करायचं, केलं. अनइन्स्टॉल नाही करायचं. मी Sir, अनइन्स्टॉल आम्ही करून कधी इन्स्टॉल केला uninstall तेव्हा माझ्या करूनच password correct आला. करूनच ते करते सर. तुमचं डाटा अनइन्स्टॉल करण्यापेक्षा अनइन्स्टॉल अपडेट करत चला करूनच ना. होते. सर अपडेट मारलं. सर अपडेट करतो पण जागा पण नाही राहत मग. आता तुमच्या मोबाईलचं स्टोरेज हे असेल. काही नाही. ते जॉईन होतपर्यंत आपण लिमिटेशन एक्सप्लेन करून घेऊ, ठीक आहे? ठीक आहे. हो. नंतर आपण नेक्स्ट पण टॉपिक स्टार्टअप करू. तर लक्ष द्या, आज भरपूर वेळ आहे आपल्याकडे. आज संडे आहे ना? नाहीये. नाहीये, भरपूर नाहीये. वेळ? नाही. काऊन क्लास आहे का? कॉलेजचे हो. आम्हाला कम्प्लीट करायचं आहे आज. बुक्स हो का? कम्प्लीट करायचे सर. ठीक आहे. मग मी जास्त शॉर्टली घेतो. 35 मिनिटाची मीटिंग खतम झाली का क्लास खतम आपला. नाही असं काही. चल लक्ष द्या इकडे. चालते. सो लिमिटेशन आपल्याला स्टडी करायचं आहे. आपण अगोदर आपल्याला लुईस थेरी काय असते ते समजायला पाहिजे. तर लुईस थेरी समजली आहे सर्वांना की ऍसिड कुणाला म्हणायचं अकॉर्डिंग टू लुईस थेरी? लुईस ऍसिड Any कुणाला species म्हणायचं? that accepts an electron pair. ओके. जे सर्व काय असेल बेगर असेल. जे बेगर असेल ते कोण? Acid. Lewis acid. जे काय करू शकते, ज्यांचा कटोरा खालीच असते ते ऍक्सेप्ट करू शकते असे कोण? लुईस. Lewis Acid. acid. आणि जे काय करते, दानी असते, दान करते, इलेक्ट्रॉनला डोनेट करू शकते, लोन पेअरला डोनेट करू शकते, ते कोण? लुईस बेस. लाईक वी से दॅट NH3 कोण? NH3. NH3 पाशी काय लोन पेअर आहे? ऐसा नो लोन पेअर. लोन पेअर आहे. हो. इझिली NH3 कॅन डोनेट इलेक्ट्रॉन. लोन पेअर डोनेट करू शकते की नाही करू शकत? करू शकते. Okay, so that why it is a Lewis basis. Like as and amine NH2. नो अमीन पाहिलाय. अमीन साशी सुद्धा काय असते? लोन पेअर असते. तर हा सुद्धा कोणता बेस आहे? लुईस बेस. ओके. चला लिमिटेशन काय होत्या आपण बघितलं की अरेनियस थेरीच्या नंतर ब्रॉन्स्टेड लॉरी थेरी आणि ब्रॉन्स्टेड लॉरी थेरीच्या नंतर ऍसिड बेस थेरी जे कोणती लुईस कन्सेप्ट आहे. लुईस कन्सेप्ट आल्यानंतर सुद्धा काय याच्या लिमिटेशन होत्या तर त्या लिमिटेशन पहा लक्ष द्या. सर्वात पहिलं की जेव्हाही लुईस ऍसिड बेस सोबत लुईस बेस सोबत काय होत होता? रिॲक्ट होत होता. जसं वॉटर और HCl किंवा कन्सिडर HCl काय देते? H+ देते. असं नो. यस. आणि जर हा कोणासोबत रिॲक्ट होत आहे? अमोनिया सोबत. दॅट इज NH3. इट हॅव अ लोन पेअर और नॉट? आता काय करू शकते? हा लुईस बेस आहे, हा बेस आहे, हा ऍसिड आहे. तर आपल्याला माहित आहे हा काय करू शकते? लोन पेअर डोनेट करेल आणि हा H+ काय करेल? ऍक्सेप्ट करेल. ओके. पण मग आता इथे कोणता बॉन्ड फॉर्म होईल? इथे कोऑर्डिनेट कोऑर्डिनेट बॉन्ड. असं जरुरी नाही की प्रत्येक केमिकल रिएक्शन मध्ये कोऑर्डिनेट बॉन्डच फॉर्मेशन होईल. असं नो होते का? HCl सोबत जर तुम्ही काय केलं? NaOH ला रिॲक्ट केलं तर काय होते? इथे कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म होते का? नाही. मग यांनी जे लुईस थेरीनं जे आहे, लुईस थेरी तर दिली पण त्या लुईस थेरीने हे नाही सांगितलं, टोटल एक्सप्लेनेशन नाही दिलं की कशाबद्दल की कोऑर्डिनेट बॉन्ड का बरं फॉर्म होते. आहे की नाही? प्रत्येक काही याच्यातच काय होते? ऍसिड बेस रिॲक्शन मध्ये म्हणजे जेव्हा आपण न्यूट्रलायझेशन रिॲक्शन करतो. ऍसिड बेस रिॲक्शन म्हणजे काय? न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. असं नो. When acid react with the base, give the salt and water called as a neutralization reaction. मग जेव्हाही न्यूट्रलायझेशन रिॲक्शन होणार पूर्णच्या पूर्ण तर त्याच्यामध्ये असं जरुरी आहे का प्रत्येकाच्या यामध्ये कोऑर्डिनेट बॉन्डचं फॉर्मेशन होईल? नाही. नाही होत. ओके. तर हे एक्सप्लेनेशन दिलं नाही त्यांनी. कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्मेशन कारण त्यांनी म्हटलं की लिमिटेशन लुईस थेरी काय सांगते की कोऑर्डिनेट बॉन्डचं फॉर्मेशन होते पण प्रत्येक याच्यात असं होते का? नाही.
दुसरी लिमिटेशन आहे की लुईस कन्सेप्ट डू नॉट एक्सप्लेन द बिहेवियर ऑफ वेल नोन प्रोटॉनिक ऍसिड. वेल नोन प्रोटॉनिक ऍसिड म्हणजे जे प्रोटॉन इझिली देते. प्रोटॉन मीन्स व्हॉट? H plus ion. इझिली प्रोटॉन देणाऱ्या ज्या स्पीसीज Yes. आहेत, इझिली प्रोटॉन कोणकोणत्या स्पीसीज देते? लाईक आज HCl इझिली काय करू शकते? प्रोटॉन देऊ शकते H प्लस. Because here what chlorine is a highly electronegativity, so that why chlorine attract the bonded electron. Yes or no? Yes. Yes. That's why easily H plus is given by HCl. म्हणजे जे मोस्ट ऑफ जे कॉमन आपल्याला प्रोटोनिक ऍसिड माहित आहे, लाईक HCl, H2SO4, as well as water is also give the H plus ion easily. Yes or no? Yes. तर मग जेवढेही जे प्रोटोनिक ऍसिड आहे, लाईक HCl, H2SO4, HNO3, यांचं जे बिहेवियर आहे, का बरं H प्लस इझिली देते, प्रोटॉन देते, त्यांचं बिहेवियर एक्सप्लेन केलं नाही. कारण त्याच्या म्हणण्यानुसार त्या ऍसिड ती पेअर होती जी काय करते? ऍक्सेप्ट करते इलेक्ट्रॉन पेअरला. ओके नाही? पण त्यांनी हे नाही सांगितलं की H प्लस जर डोनेट करत असेल तर ते सुद्धा ऍसिड असते किंवा ते का बरं प्रोटॉन डोनेट करते. ओके. So here what? Highlight what? Which do not form a coordination bond with the base, therefore according to Lewis these are not regarded as an acid. मग याचा मला सांगा, लुईसच्या नुसार ऍसिड कोणाला म्हणायचं म्हणे? लुईस Acid. जो एक्सेप्ट करते इलेक्ट्रॉन. ऍक्सेप्ट करेल आणि काय कशाचं फॉर्मेशन करेल? Coordinate. कॉर्डिनेट बॉन्ड. Coordinate bond. प्रश्न जर मी हा विचारला की HCl जो आहे हा HCl सुद्धा HCl काय करते? ऍसिड बेस सोबत रिॲक्ट होऊन काय करते? आपल्याला NaCl देईल. एस ऑर नो? आणि काय देईल? Yes. वॉटर देईल. Yes. मग आता लुईसच्या म्हणण्यानुसार ऍसिड लुईस ऍसिड ते असते जे इलेक्ट्रॉन पेअरला ऍक्सेप्ट करते. मग आता इथे तर इलेक्ट्रॉन पेअर कोणी ऍक्सेप्ट करून राहिला का? नाही. मग हे काय ऍसिड नाही का? आहे. त्याच्या म्हणण्यानुसार तर ऍसिड नाही आहे. बरोबर हो की नाही? त्याच्या म्हणण्यानुसार HCl आणि NaO ऍसिड बेस आहे का? नाही. त्याच्या म्हणण्यानुसार एकच आहे. त्याच्या म्हणण्यानुसार की जो ऍक्सेप्ट करेल तो कोण? Acid. आणि जो काय करेल? दान करेल, डोनेट करेल तो कोण? Base. हे लक्षात ठेवायचं. ओके. ते अझम्पशन होतं किंवा ती लिमिटेशन होती कोणाची? Lewis. Okay. Next one, that what the theory fails to explain the relative strength of acid and base. आता लक्ष द्या. ऍक्च्युअल ऍसिड मध्ये आपण कम्पेअर करू शकतो, बेस मध्ये कम्पेअर करू शकतो की कोणता ऍसिड स्ट्रॉंग आहे आणि कोणता वीक आहे. ओके. पण जर आपण म्हटलं की कोणता ऍसिड आणि बेस मध्ये जर स्ट्रेंथ पाहिली, बेसची स्ट्रेंथ जास्त आहे सर्वात, म्हणजे ऍसिडिटी अँड बेसिसिटी. सिम्पल. ऍसिडिटी अँड बेसिसिटी. हे जे स्ट्रेंथ असते हे स्ट्रेंथ एक्सप्लेन करू शकला का हा? नाही. कोणता ऍसिड स्ट्रॉंग आहे, कोणता ऍसिड वीक आहे, कोणत्या ऍसिडची स्ट्रेंथ जास्त आहे, कोणत्या ऍसिडची स्ट्रेंथ कमी आहे, हे एक्सप्लेन करू शकला नाही. हे सुद्धा लिमिटेशन होती. जसं आपल्याला माहिती आहे की आता आपण बेसिसिटी काढायची राहिली HCl ची, तर हाऊ मेनी H प्लस आयन प्रेझेंट? देअर 1. सो बेसिसिटी 1 असते. ते या प्रकारचं आपण जनरली H प्लस वरून ठरवतो. तर ते एक्सप्लेन करू शकला नाही कोण? लुईस. ओके. आणि नेक्स्ट वन इज दॅट जो कॉर्डिनेट जो बॉन्ड फॉर्म होते, लक्ष द्या, जो कॉर्डिनेट बॉन्ड फॉर्म होते कोणता? कॉर्डिनेट बॉन्ड. जेव्हा कॉर्डिनेट बॉन्ड फॉर्म होते हे कशी प्रोसेस आहे? एकदम स्लो प्रोसेस आहे. खूप वेळ लागते कॉर्डिनेशन बॉन्ड फॉर्मला. कोणती प्रोसेस आहे? स्लो. पण रिॲक्शन होते कोणती? ऍसिड आणि बेसची. हे रिॲक्शन कशी आहे? फास्ट आहे. Fast. इन्स्टेंट ऑफ तुम्ही HCl मध्ये NaOH टाका, इन्स्टेंट ऑफ तुम्हाला सॉल्ट अँड वॉटर मिळते. तर फास्ट प्रोसेस आहे. हे सांगून राहिला की ही कॉर्डिनेशन बॉन्ड एक स्लो प्रोसेस आहे आणि म्हणते की ऍसिड जेव्हा बेस सोबत रिॲक्ट होते तर कॉर्डिनेट बॉन्ड फॉर्म करते, कॉर्डिनेट कंपाऊंड फॉर्म करते आणि ऍक्च्युअल ही रिॲक्शन फास्ट आहे. तर याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन हा लिहू शकता नाही. कोण? लुईस. This Gilbert Lewis. Okay, one of the American scientists. Actually, the formation of a coordination compound is a slow process. कोणती प्रोसेस आहे? Slow process. ऍसिड बेस रिॲक्शन इज अ फास्ट प्रोसेस. ऍसिड जे बेस रिॲक्शन आहे म्हणजे न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आहे हे खूप फास्ट होते. काय होते? फास्ट. याचं जे बिहेवियर आहे ते लुईस कन्सेप्ट एक्सप्लेन करू शकला नाही. ओके. आणि त्याच्यानंतर कॅटॅलिटिक ऍक्टिव्हिटी ऑफ मेनी ऍसिड ड्यू टू द प्रोटॉन H प्लस. आता आपल्याला माहित असेल की खूप वेळा आपण कॅटॅलिस्ट म्हणून कोणाचा युज करतो? HCl चा, H2O चा, H2SO4 चा. एस नो? तर हे बरं यांचं जे कॅटॅलिटिक बिहेवियर असते ते कशामुळे असते?
H plus. प्लस एच प्लस आयन मुळे, बरोबर. पण त्यांनी हे सांगितलंच नाही की ऍसिड त्याला म्हणतो. ऍसिड तर कोणाला म्हणतो, म्हणते की जे लोन पेअर ऍक्सेप्ट करू शकते. एच प्लस ला ऍसिड म्हणते का हा? नाही. तो अनसक्सेसफुल ठरला एक्सप्लेनेशन साठी की का बरं आपण युज करतो त्याचा. कशासाठी? कॅटॅलिटिक म्हणून का बरं युज करतो ऍसिडला. तर त्याचं जे कॅटॅलिस्ट आहे ते सुद्धा एक्सप्लेन करू शकला नाही ऍसिडचं. कोण? लुईस लुईस कॉन्सेप्ट. ओके, तर लक्षात ठेवायचं, धीस क्वेश्चन्स आर नॉट आस्क इन युअर एक्झामिनेशन बट फॉर एक्स्ट्रा नॉलेज और एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. रिमेंबर दिस वन थिंग. ओके ओके सर. ओके, नेक्स्ट वन काय आहे? आयोनायझेशन ऑफ नेचर. Addition. आयोनायझेशन. Ionization of acid and bases. So first is what? Oma. What is ionization? What is ionization? Anyone know that? What is ionization? Ionization म्हणजे काय असते? Ionization says in which the atoms or molecules acquire what? Positive Positive or negative charge. Okay. Actual पॉझिटिव्ह चार्ज केव्हा देते? जेव्हा इलेक्ट्रॉनला काय करते? लॉस करते. गिव्हिंग और लुझिंग ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, इलेक्ट्रॉन दिले तर कोणता चार्ज कॅरी आउट करते? पॉझिटिव्ह. आणि इलेक्ट्रॉन घेतले तर कोणता चार्ज कॅरी आउट करते? निगेटिव्ह. ओके, so ionization is the process in which what an atoms or molecules acquire positive or negative charge by giving or losing of इलेक्ट्रॉन. पॉझिटिव्ह चार्ज केव्हा येईल? जेव्हा इलेक्ट्रॉनला काय करेल? लूज करेल. सॉरी, लूज करेल. काय करेल? लूज करेल. आणि निगेटिव्ह चार्ज केव्हा येईल? जेव्हा काय करेल? तो इलेक्ट्रॉनला गेन करेल. घेईल. So here giving as here gaining. Okay. So gaining or losing of electron. जेव्हा इलेक्ट्रॉन लूज करते तर कोणता चार्ज येते त्याच्यावर? पॉझिटिव्ह. जेव्हा काय करते? गेन करते तर कोणता चार्ज येते त्याच्यावर? Negative. Negative. So don't confuse here. So what? When the electron is gaining, so which charge are produced on that atom or the molecule? Negative. आणि डोनेट करत असेल तर कोणता चार्ज येते? पॉझिटिव्ह. अरे बापरे, समजला? व्हॉट इज आयनायझेशन? अरे बाप. ओके, आता आयनायझेशन कोणाचं बघायचं आपल्याला? ऍसिडचं आणि बेस. Who sing a song? Anushka. Anushka. Don't disturb the class. ऍक्च्युअल होस्ट या क्लासची तू होऊन जाशील. या क्लासची होस्ट तू होऊन जाशील. म्हणजे ऍक्च्युअल तुझ्याकडे लक्ष देईल सर्व. स्लाइड राहील जागेवर. बरोबर ना? सगळ्यांचं लक्ष अनुष्काकडे गेलं आता. हा, चला लक्ष द्या. द टॉपिक इज व्हॉट? आयोनायझेशन ऑफ व्हॉट? कोणाचं आयोनायझेशन स्टडी करायचं आपल्याला? Acid and base. Acid and base. Okay. So आपल्याला माहित आहे acid generally are classified. Acid are generally classified into two types. First is strong and Weak. weak. Okay. On which basis these acid are classified? Depending on the extent of dissociation. How much percent is dissociated? Okay. किती percent तो acid आणि किती percent तो base dissociated होऊ शकते? On that basis, the acid and base are classified into two types. That is strong and weak. कम्प्लिटली किंवा ऑलमोस्ट कम्प्लिटली जर पूर्णपणे डिसोसिएटेड होत असेल तर त्याला काय म्हणू आपण? स्ट्रॉंग म्हणू. आणि स्मॉल एक्सटेंट मध्ये जर डिसोसिएटेड होत असेल तर त्याला काय म्हणू? Weak वीक म्हणू. acid. मग आता स्ट्रॉंग सुद्धा दोन प्रकार ऍसिड राहू शकते किंवा स्ट्रॉंग बेस राहू शकते. असं नो? तसंच वीक सुद्धा दोन प्रकारचे राहू शकते. वीक ऍसिड अँड वीक बेस. जनरली पहा, लक्ष द्या. ऑन द बेसिस ऑफ व्हॉट? Extent of dissociation. How much percent get this substance or this acid dissociated? Okay, they are classified into two types. That is strong and weak. Okay. On the basis of the extent of dissociation, acid and the bases are classified as a actual four class: strong acid,
स्ट्रॉंग बेस. ओके, वीक ऍसिड Weak base. Weak. ओके. तर लक्ष द्या, ऑन द बेसिस ऑफ कशाच्या बेसवर क्लासिफाय झाले? Strong and weak acid. Extent of एक्सटेंट ऑफ डिसोसिएशन. ओके, dissociation. आपल्याला माहिती आहे ना, जसं इलेक्ट्रोलाइट सुद्धा काय झाले होते, डिस्टिंग्विश झाले होते स्ट्रॉंग अँड वीक इलेक्ट्रोलाइट. असं नो, yes. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मध्ये कोण येत होते? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मध्ये कोण होते? स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग Base. Base. बेस Base. आहे ना. आणि वीक इलेक्ट्रोलाइट मध्ये कोण होते? वीक ऍसिड अँड Weak Weak base. base. इलेक्ट्रोलाइट base. स्मॉल एक्सटेंट मध्ये डिसोसिएटेड होते आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ऑलमोस्ट किंवा मोस्टली कम्प्लिटली काय होते? ते डिसोसिएटेड होते. असं नो. Yes. त्याच्यावरचं एक्सप्लेनेशन काही कठीण नाही आहे. ऍक्च्युअल खूप सोपी लँग्वेज आहे पुस्तकामध्ये. मी सांगतो ना, नोट्स पेक्षा सर्वात सोपी लँग्वेज तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये दिसणार आता. ओके, सो ऑन द बेसिस ऑफ एक्सटेंट ऑफ डिसोसिएशन, ऍसिड अँड द बेस आर क्लासिफाय ॲज अ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस, वीक ऍसिड अँड वीक बेसिस. ओके, स्ट्रॉंग ऍसिड कोणाला म्हणायचं? स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसिस ऑलमोस्ट कम्प्लिटली काय होत असेल? डिसोसिएटेड होते. ऑलमोस्ट कम्प्लिटली और ऑलमोस्ट कम्प्लिटली. ऑलमोस्ट कम्प्लिटली म्हणजे जवळपास पूर्णपणे. ओके, नो. Yes. If I consider here what? If I consider here that if we added the HCl, what I added? HCl. HCl. After we added the HCl, so all the molecule of HCl are dissociated. If I added the 100 molecules of HCl, then molecules are dissociated. Okay. Then in that case, I say that the almost completely dissociation of HCl are possible. So no, takes place. आणि जवळपास पूर्णच झालं ना. 99 म्हणजे 100च्या जवळपास आहे. ओके नाही, तर त्याला काय म्हणू आपण? कोणते ऍसिड म्हणू? Strong acid. दुसरा बेस घेतला. इफ कन्सिडर अ बेस लाईक NaOH, यू ऑलरेडी नो दॅट NaOH. Yes. ओके, इफ आय ऍडेड द NaOH ला ऍड केल्यानंतर NaOH काय दिली? Na+ आणि OH minus. 100 टाकले आणि 100चे डिसोसिएटेड झाले किंवा नाही झाले, ते ऑलमोस्ट कम्प्लिटली डिसोसिएटेड झाले. त्याला काय म्हणू आपण? त्याला काय? स्ट्रॉंग Base. स्ट्रॉंग बेस आहे आणि HCl काय आहे? स्ट्रॉंग Acid. का बरं? ते कम्प्लिटली काय होते? डिसोसिएटेड होते वॉटर मध्ये. जनरली टिपिकली जर स्ट्रॉंग ऍसिडचं जर बघितलं तर स्ट्रॉंग ऍसिड कोणकोणते आहे? HCl, नायट्रिक ऍसिड NO3, सल्फ्युरिक ऍसिड H2SO4, हायड्रोब्रोमिक ऍसिड दॅट इज HBr, हायड्रोब्रोमिक ऍसिड, HBr. हायड्रोआयोडिक ऍसिड दॅट इज HI. HI. आणि स्ट्रॉंग बेसिस मध्ये जर जनरली पाहिलं तर सोडियम हायड्रॉक्साइड आणि पोटॅशियम हायड्रॉक्साइड, इच अँड एव्हरी वन नोन दॅट. ओके, Yes. NaOH is a strong basis. KOH is also strong basis. Base आहे strong. आणि स्ट्रॉंग ऍसिड्स मध्ये कोण येते? HCl. ओके, नायट्रिक ऍसिड. दिस आहे दॅट हार्पिक जो असते माहितीये का? हार्पिक मध्ये कोणतं असते ऍसिड? HCl. HCl. दिस व्हेरी कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड जर पाहिले ते खूप स्ट्रॉंग ऍसिड असते. स्ट्रॉंग ऍसिड का बरं असते? ते पूर्ण ऍक्च्युअल स्ट्रॉंग का बरं असते? पूर्ण जे मॉलिक्युल्स असते ते डिसोसिएटेड होते वॉटरमध्ये. अनडिसोसिएटेड पार्ट राहत नाही. ओके, NaOH जेवढे मॉलिक्युल NaOH केले असेल त्याच्यामध्ये तेवढेही काय डिसोसिएटेड. ओके, गॉट दिस पॉइंट? व्हॉट इज strong acid and what is a strong bases? Strong acid are those acids which are completely or almost completely dissociated in water. Okay, strong bases are also that which can completely or almost completely dissociated in a Water. Here what I written topic is what? Acid and base है ना? Topic है ionization of काय है? Acid and Water. वॉटरच आहे ना? Acid. लक्ष द्या, ऍसिड आहे हिअर. व्हॉट? मी तेच तर विचारून राहिलो की ऍक्च्युअल मिस्टेक होते काही ना काही. बेस आहे ना तिथे. हिअर बेस. Acid and base. अरे हो रे, कशी चुलचुल करते रे सर्वे. ही गोष्ट अशी आहे की मी मोबाईल हे जे प्रेझेंटेशन असते ते मोबाईलवर तयार करतो, त्यामुळे कसं आता डोळे साथ नाही देत. वयानुसार डोळे
ऑन वॉटर बेस. तर आयनायझेशन कोणाचं स्टडी करायचं आपल्याला? ऍसिड अँड बेस. Base. आयनायझेशन समजलं. आयनायझेशन एक अशी प्रोसेस असते ज्या प्रोसेसमध्ये काय करतो, ऍटम्स किंवा मॉलिक्युल्स काय करते, पॉझिटिव्ह चार्ज बिअर करते किंवा निगेटिव्ह चार्ज बिअर करते. कशामुळे? एक तर लूज किंवा गेन, इलेक्ट्रॉन गेन करते किंवा इलेक्ट्रॉन लूज त्याच्यामुळे त्याच्यावर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज येते कोणा मॉलिक्युल किंवा ऍटमवर. त्या प्रोसेसलाच आपण म्हणतो आयनायझेशन. आणि यामध्ये आपल्याला आयनायझेशन जे बघायचं आहे ते कोणाचं बघायचं आहे? ऍसिडचं आणि वॉटर नॉट बेस हिअर. ओके, वॉटरचंही पाहू शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. वॉटर बी आयोनाइज सबस्टन्स आहे. असं नो आयोनाइज होते की नाही होत वॉटर? होते. Sometimes water behave as a base, sometimes behave as a ऍसिड. acid. The substance which sometimes behave as an acid and sometimes base called as an amphoteric substance. कोणता substance? आणि water is one of the amphoteric substance. You know that. We already studied in a previous class. Yes. Okay. Okay. So typically strong acid and strong base are who? That is HCl, HNO3, H2SO4, HBr, HI are a strong acid, and while what? NaOH and KOH are strong base. एवढा पॅसेज. बेस. आता इथे बघा, इथे जर मी काय केलं याच्यामध्ये HCl चा ड्रॉप टाकला. काय टाकला? HCl. ऍडेड HCl. इथे कोण आहे? वॉटर आहे. असं नो. Yes. HCl टाकला तर हे HCl काय होईल? डिसोसिएटेड होईल कशामध्ये? Water. HCl इन वॉटर. वॉटर मध्ये टाकला म्हणजे हे सोल्युशन कसं असेल? ऍक्वस असेल. तर या Yes. HCl मध्ये मला काय मिळेल? H+ मिळेल ऍक्वस मध्ये. आणि काय HCl मिळेल? minus. मायनस मिळेल कशामध्ये? ऍक्वस मध्ये. ओके, तर हे लक्षात ठेवायचं. हा कोण आहे? स्ट्रॉंग ऍसिड आहे. का बरं? पूर्णचा पूर्ण काय होते? डिसोसिएटेड होते कशामध्ये? H+ आयन मध्ये आणि HCl minus. ओके. आता हा आहे कोण? हा ऍक्वस NaOH आहे. ओके NaOH. ओके, या ऍक्वस NaOH ला इथे घेतलं म्हणजे जर मी NaOH सोडियम हायड्रॉक्साईडचं जर पावडर आणलं आणि याला वॉटर मध्ये टाकलं तर इट मेक ऍक्वस सोल्युशन. असं नो? Yes. तर या ऍक्वस सोल्युशन मध्ये जो NaOH असते, हा NaOH काय होते? काय तिथे प्लस आयन आणि कोणते OH minus. दोन येऊन राहिले, कोणाला आले तर Na+ आणि OH minus. OH मायनस आयन. मग Na+ आणि OH- आयन जर बघितलं तर हे काय होऊन राहिले? आयोनाइज होऊन राहिला की नाही होऊन राहिला? NaOH आयोनायझेशन होऊन राहिलं. ओके, मग आयोनायझेशन जे असते ते कम्प्लिटली आयोनायझेशन होते म्हणून त्याला कोणता म्हणतो आपण? स्ट्रॉंग Acid. Base. स्ट्रॉंग बेस. NaOH काय आहे? Base. स्ट्रॉंग बेस. स्ट्रॉंग बेस. स्ट्रॉंग ऍसिड Strong base. HCl हे कोण आहे? स्ट्रॉंग ऍसिड. Strong हे acid. कोण आहे? Strong base. Strong base. चला नेक्स्ट स्लाइड वर जायचं. Yes. हे नेटवर्क दे ना. मोबाईल कसा करत आहे? Okay. Now here also this mistake happen. Ionization of acid and Water. बेस. you write Base. at that place. Base. What you write at that place? Base. Base. आयोनायझेशन ऑफ ऍसिड अँड बेस. Bases. So ionization of acids and bases. Okay. Bases. So now which class we have studied? Strong class. Strong class जो आहे आपण बघितला कुणाचा? ऍसिडचा आणि Base. बेसचा. आता कुणाकडे वळू आपण? Acid is the class. Acid is the class where are the some of the student are stronger and some of the student are weaker. Okay. वीकर. Similarly, base is the class where the some of the student are weaker and some of the student are stronger. तर ऍसिड क्लास मधले स्ट्रॉंग ऍसिड पाहिले, स्ट्रॉंग मुलं पाहिले आणि बेस मधले स्ट्रॉंग मुलं पाहिले. बरोबर? येस. आता कुठे जायचं आपल्याला? वीक ऍसिड अँड
base. वीक ऍसिड अँड वीक बेस. सो ऑब्विसली तुम्हीच सांगू शकता वीक ऍसिड किंवा वीक बेस कशाला म्हणू, जे जे कम्प्लिटली डिसोसिएटेड होणार का वॉटर मध्ये, नाही. कसे होणार. Which word we use to define the weak acid and weak base? That is partial. Partially. ओके. सो लक्ष द्या, वीक ऍसिड आणि वीक जे बेस असते ते काय असते, पार्शली डिसोसिएटेड होते कोणामध्ये, वॉटरमध्ये. Water. आणि जनरली आपल्याला माहित आहे ही गोष्ट म्हणजे कोण आहे, वॉटर नाही वीक इलेक्ट्रोलाइट. कोण आहे, वीक इलेक्ट्रोलाइट. वीक ऍसिड आणि वीक बेस वीक इलेक्ट्रोलाइट आहेत. आपल्याला माहिती आहे वीक इलेक्ट्रोलाइट काय होते, पार्शलीच काय होते, डिसोसिएटेड होते ना वॉटरमध्ये. त्यांची डिग्री ऑफ डिसोसिएशन काय असते, लेस दॅन 1 अँड ग्रेटर दॅन 0 असते ना. 0. आय होप यू नॉट फॉरगेट दिस वन थिंग. ओके. येस सर. ओके. द नेक्स्ट वन, ऍक्च्युअल लक्ष द्या काय होते. सपोज जर मी एक वीक ऍसिड घेतला, ओके, इफ आय कन्सिडर दॅट इज CH3COOH. याला वीक कावर म्हटलं कारण याची डिग्री ऑफ डिसोसिएशन लेस दॅन 1 आहे. काय आहे, ग्रेटर दॅन. लेस दॅन 1. मग या मी ऍसिटिक ऍसिडला जर मी इथे ऍड केलं कशामध्ये, वॉटरमध्ये, तर ह्या वॉटरमध्ये काय देईल, आयन्स देईल. कोणते आयन्स देईल, ऍसिटिक आयन CH3CO मायनस आणि कोण देईल, H प्लस. H प्लस. तर मला सांगा ह्या जो ऍसिटिक ऍसिडचे जेवढे मॉलिक्युल्स टाकी पूर्ण डिसोसिएटेड होईल का, पार्शियली डिसोसिएटेड होते, Partially. पार्शियली डिसोसिएटेड होते. आणि आपल्याला माहिती आहे की ती पार्शियली डिसोसिएटेड झाल्यानंतर काय होईल, काही मॉलिक्युल्स ऍज इट इज राहील, काही मॉलिक्युल डिसोसिएटेड होईल. म्हणजे हे आयन आणि हे कोण राहील, अनआयोनाइज्ड आयन्स. यांच्यामध्ये काय एक्झिस्ट होते आपल्याला माहित आहे, काय एक्झिस्ट होते, कोणती Equilibrium. इक्विलिब्रियम एक्झिस्ट होते, आयोनिक इक्विलिब्रियम. कोणती इक्विलिब्रियम, Ionic equilibrium. ओके. पहा लक्ष द्या, द सोल्युशन ऑफ वीक ऍसिड आणि वीक बेस. जर वीक ऍसिड आणि वीक बेसचं जर सोल्युशन घेतलं त्याच्यामध्ये आपल्याला कोणते मॉलिक्युल दिसते, अनआयोनाइज म्हणजे अनडिसोसिएटेड, जे डिसोसिएटेड झाले नाहीये. त्याच्यासोबत कोण असते अजून, Undissociated. आयन्स असते ना, जे डिसोसिएटेड झालेले आयन्स असते. कोणत्या याच्यावर, इक्विलिब्रियम स्टेटवर. इक्विलिब्रियम. आता लक्ष द्या, जनरली जर विचार केला तर हे काय आहे, HCCOOH इज व्हॉट, विच ऍसिड, फॉर्मिक ऍसिड विच इज ऑप्टेन फ्रॉम फॉर्मिका. कोणापासून ऑप्टेन होते, फॉर्मिका विच इज अँड. ओके. ओके. फॉर्मिका जे असते त्या फॉर्मिका पासून काय होते, जे ऍसिड ऑप्टेन होते दॅट इज कॉल्ड ॲज फॉर्मिक फॉर्मिक ऍसिड. ओके. दिस फॉर्मिक ऍसिड इज ऑल्सो कौन सा ऍसिड है, Weak acid. वीक ऍसिड. HNO2, don't confuse in HNO2 and HNO3. HNO3 means what, नायट्रिक ऍसिड. आणि ही दिस मीन्स ना नायट्रस ऍसिड. HNO2 काय आहे, नायट्रस. HNO3 काय आहे, नायट्रस. नायट्रिक. HNO3 इज नायट्रिक, HNO2 इज नायट्रस. तर फॉर्मिक ऍसिड, नायट्रस ऍसिड, हायड्रोफ्लोरिक ऍसिड, that is H2S, what, laughing gas, N2S or S2S, which is called as a laughing gas. Yes. These are sulfide gas. H2S. This hydrogen sulfide gas is also weak acid. कौन असते हे, Weak acid. so formic acid, nitrous acid, hydrofluoric acid, S2S, that is hydrogen sulfide gas, are example of weak acid. With them जर पाहिलं तर आयरन हायड्रॉक्साईड, कॉपर हायड्रॉक्साईड हे काय आहे, वीक बेस. वीक बेसिस आहे. ऍज वेल एज इथे जर बघितलं तर एक अजून आहे NH4OH, दॅट इज अमोनियम आयन. हा सुद्धा काय आहे, Weak base. बेस आहे. ओके. इथं आपण खाली एक्झाम्पल घेतले म्हणून ते वरती नाही त्याच्यात, लक्ष द्या. सर पायरिडिन पण आहे का वीक बेसचं एक्झाम्पल? कोण, पायरिडिन. pyridine, yes, pyridine as well as aniline. Pyridine, aniline, amine is also a weaker base. Okay.
सो लक्ष द्या, सर्वात पहिले काय केलं आपण, याच्यामध्ये कोण ऍड केले आपण, व्हॉट वी ऍड, water, व्हॉट वी ऍड, CH3 acetic acid. What? Acetic acid, that is CH3COOH. Don't forget this acetic acid which is present in a vinegar. Okay, which is a weak acid. Okay. तो कोणता ऍसिड आहे, वीक ऍसिड. जेव्हा आपण या वीक ऍसिडला जेव्हा वॉटर मध्ये टाकतो तर काय होते, हा डिसोसिएटेड होते. आणि काही याच्यामध्ये काय असते, काही डिसोसिएटेड मॉलिक्युल्स असते आणि काही अनडिसोसिएटेड असते. जे डिसोसिएटेड झाले त्याला आपण आयन्स म्हणतो आणि काही मॉलिक्युल्स कसे असते, अनडिसोसिएटेड असते. यांच्यामध्ये काय एक्झिस्ट होते, librium, लिब्रियम. हे लक्षात ठेवायचं, एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, याला लिहिता येईल तुम्हाला. हे कोणते आहे, वीक ऍसिड. सिमिलरली वीक बेसचा जर एक्झाम्पल घेतलं तर कोण आहे, NH4OH मायनस आयन. कोणता, अमोनियम हायड्रॉक्साईड. अमोनियम हायड्रॉक्साईड आहे. याला जर मी कशामध्ये टाकलं, वॉटरमध्ये, ओके, तर काय देते, ऍक्वस सोल्युशन मध्ये आयन देते. कोणते, NH4+ अँड OH minus, OH मायनस आहे. ओके ओके, सो लक्षात द्यायचं, हा सुद्धा काय आहे, वीक बेस आहे. बेस जसं कॉपर हायड्रॉक्साईड, आयरन हायड्रॉक्साईड, दिस आधी. ओके, स्ट्रॉंग ऍसिड hydrochloric acid, HNO3 is a strong acid, but HNO2 is a वीक ऍसिड weak acid, weak acid. So don't confuse here. Okay. Now go to us. Next part is what? व्हॉट काय आहे? काय आहे? नेक्स्ट टॉपिक काय आहे? डिसोसिएशन कॉन्सेप्ट ऍसिड अँड वीक टेक्स्टबुक नाही का तुमच्याकडे? आहे. मानसी what करून झाली ना. हा, माझ्या जेव्हा टेक्स्टबुक नाही आहे ना सर, म्हणून. ओके, सो व्हॉट dissociation constant, व्हॉट डिसोसिएशन कॉन्स्टंट. व्हॉट मानसी वगैरे ती दिसून राहिली, मानसी दिसून राहिली ते डोळे लावून. मी कुठे आहे? लपली तू आता. नाही Okay. नाही. सो डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड अँड वीक base, बेस त्यासाठी आपल्याला ऍक्च्युअल इक्विलिब्रियम कॉन्स्टंट सुद्धा राईट करता आला पाहिजे. तर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काय असते ते पहिले कन्सेप्ट समजून घेऊ आपण. सो लक्ष द्या, कोणतीही केमिकल रिॲक्शन होत असेल, मीन केस ऑफ आपण स्टडी करणार आहे वीक बद्दल. कोणाबद्दल? वीक वीक. आयोनिक इक्विलिब्रियम आपण कोणाबद्दल स्टडी करत आहे? वीक ऍसिड अँड वीक बेस. ओके, नॉट स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. इक्विलिब्रियम स्ट्रक्चर मध्ये होते फक्त वीकच्या केसमध्ये. ओके, कारण स्ट्रॉंग काय होते, कम्प्लिटली आयोनाइज होते. त्याच्यामध्ये अनडिसोसिएटेड आयन किंवा आयन्स राहील का? आयन्सच राहील पूर्णपणे. अनडिसोसिएटेड आयन राहील का? त्याच्यामध्ये इक्विलिब्रियम एक्झिस्ट होणार नाही. इक्विलिब्रियम कोणामध्ये एक्झिस्ट होते? वीक ऍसिड अँड वीक बेस बेस. ओके, वीक ऍसिड अँड वीक बेस. ओके, तर वीक ऍसिड आणि वीक बेस मध्ये जर बघितलं आपण, तर वीक ऍसिड आणि वीक बेस मध्ये काय होते, म्हणजे वीक असते नाही. ओके, तर त्यांच्यासाठी आपल्याला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट द्यायचं. सर्वात पहिले इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काय सांगते आपल्याला, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काय असते ते एक्सप्लेन करू. सपोज जर मी काय घेतलं, एक ऍसिड घेतला. काय घेतला? ऍसिड. तर हा ऍसिटिक ऍसिड स्प्लिट अप होईल कशामध्ये, काय देईल आपल्याला? H+ आयन देईल. आणि कोणते आयन देईल? CH3COOH मायनस आयन. ओके, मायनस आयन. तर आता आपल्याला माहित आहे काय दिलं त्यांनी, आयन्स दिले. आता सपोज काय होणार आहे, इक्विलिब्रियम एक्झिस्ट करते की नाही करत त्याच्यामध्ये? हे वीक आहे ना. हे काय आहे, कोणते आयन्स आहे? कोणते आयन आहे? डिसोसिएटेड आयन आहे. हो आणि काही राहील याच्यात अनडिसोसिएटेड राहील. हो सपोज जर 10 मॉलिक्युल्स टाकले तर 5 काय राहील त्याच्यात अनडिसोसिएटेड राहील आणि 5 काय राहील? डिसोसिएटेड. म्हणजे ऍक्च्युअल हे समजते आपल्याला की रिॲक्टंट किती होते. सपोज रिॲक्टंट 10 मॉलिक्युल टाकले. किती मॉलिक्युल टाकले? 10. तर अनडिसोसिएटेड 8 होते आणि डिसोसिएटेड किती होते? 2. आता मी काय करतो, 10 टाकले, याच्यात डिसोसिएटेड 9 होते, अनडिसोसिएटेड 9 होते आणि डिसोसिएटेड 1 होता. 1. होता की नव्हता?
तर आपल्याला माहित आहे हा कोण आहे, रिॲक्टंट आहे. हा कोण आहे Reactor. आणि हा कोण आहे. Product. आता मी जर याचा जर रेशो घेतला रिॲक्टंट टू प्रोडक्टच्या कॉन्सन्ट्रेशनचा, रिॲक्टंटच्या आणि प्रोडक्टच्या म्हणजे प्रोडक्ट टू रिॲक्टंटचा जर रेशो घेतला मी सपोज हिअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. तर मला सांगा प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे. हाऊ 8 सॉरी 2 हाऊ मच किती आहे प्रोडक्ट 2 आहे ना आणि रिॲक्टंट 8 म्हणजे याचा रेशो काय होईल 2 1 जा 2 2 4 जा 1/4. ऍक्च्युअल पी बाय आर किती आलं. 1/4. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल 4R इज इक्वल टू 4P इज इक्वल टू 1R. 1R म्हणजे R म्हणजे रिॲक्टंटच्या किती पट प्रोडक्ट जास्त आहे 4 पट. तर ऍक्च्युअल रिॲक्टंट जास्त हे कोण सांगते आपल्याला रेशो सांगते कोणाचा कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. Reactant. आणि याच रेशोला आपण कोणता कॉन्स्टंट म्हणतो इक्विलिब्रियम Constant. कोणता कॉन्स्टंट Equilibrium the constant. concentration of the product divided by the concentration of reactant give us something constant, that constant called as a इक्विलिब्रियम Equilibrium constant. and which is denoted by the K. कशाने डिनोट करतो आपण तो K ने. K. Equilibrium constant is denoted by which symbol K. K. तर हा इक्विलिब्रियम आपल्याला 2 गोष्टींसाठी काढायचा आहे. कोणासाठी एक वीक ऍसिड आणि आणि weak base. वीक बेस. ओके डोंट कन्फ्यूज हिअर वीक ऍसिड अँड वीक बेस. ऍक्च्युअल इलेक्ट्रोलाइट साठी काढायचं आहे. वीक ऍसिड आणि वीक बेस साठी आपल्याला काय काढायचं आहे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. कसा राईट डाऊन कराल तुम्ही. ओके तर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काय असते द रेशो ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. Okay, means say that the K is equal to concentration of product divided by concentration of Reactant. ओके. चला लक्ष द्या. आता सर्वात पहिले आपण कोणत्यासाठी डिसोसिएशन कॉन्स्टंट लिहू. ह्या डिसोसिएशन कॉन्स्टंट ज्याला आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणतो किंवा डिसोसिएशन कॉन्स्टंट विच इज डिनोटेड बाय दी K. मे बी इक्विलिब्रियम कॉन्स्टंट और डिसोसिएशन कॉन्स्टंट. तर डिसोसिएशन कॉन्स्टंटला आपल्याला कसं लिहिता येईल कोणासाठी weak acid Weak acid and weak base. जनरलाइज एक रिॲक्शन कन्सिडर करू. जनरलाइज एक वीक ऍसिड कन्सिडर केला कोणता HA इज अ जनरलाइज काय जनरल फॉर्म आहे. जनरल कोणता घेतला आपण वीक ऍसिड. मे बी एच्या जागी कोणी राहू शकते मे बी Cl SO नो मे बी SO4 HSO4 कोणी. तर जनरली काय घेतला आपण कोणता ऍसिड कन्सिडर केला वीक ऍसिड. तर हा वीक ऍसिड कसा डिसोसिएट होईल पार्शियली डिसोसिएट होईल का ऑलमोस्ट कम्प्लिटली किंवा कम्प्लिटली डिसोसिएट होईल Partially. पार्शियली. मग हा HA जो आहे ऍक्वस सोल्युशन मध्ये आहे. ऍक्वस सोल्युशन मध्ये काय देईल आपल्याला H प्लस आयन देईल ऍक्वस सोल्युशन मध्ये आणि A मायनस आयन देईल ऍक्वस सोल्युशन मध्ये SO नो. आणि काय होईल इक्विलिब्रियम एक्झिस्ट होईल की नाही होणार. होईल. मग पहा लक्ष द्या काय म्हणते HA मॉलिक्युलला जेव्हा HA इज अ वीक ऍसिड जेव्हा याला आपण काय करतो टाकतो तर हा काय होतं इट विल बी डिसोसिएटेड कम्प्लिटली. इट विल नॉट डिसोसिएट कम्प्लिट होत्या पार्शियली इनकम्प्लिटली म्हणजे ऍक्च्युअल नॉट डिसोसिएटेड कम्प्लिटली म्हणजे इनकम्प्लिटली किंवा पार्शियली डिसोसिएट होते. ओके म्हणजे कोणत्या एक्सटेंट मध्ये डिसोसिएट होईल स्मॉल एक्सटेंट मध्ये SO नो. आता मी जर याच्यासाठी डिसोसिएशन कॉन्स्टंट जर लिहायला लावला तर डिसोसिएशन कॉन्स्टंट के कशासाठी लिहित आहे आपण ऍसिड साठी की बेस साठी. हा कोण आहे ऍसिड. आणि डिसोसिएशन कॉन्स्टंट कशाने नोट करतो के न. ऍसिड साठी काढायचं आहे म्हणून सफिक्स मध्ये काय करू आपण A. मग डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर ऍसिड इज इक्वल टू काय राहील कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. आता इथं प्रोडक्ट कोण फॉर्म झालाय कोणाकोणाचं आहे H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन आहे आणि कोणाचं A मायनसचं कॉन्सन्ट्रेशन आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस मल्टिप्लाय बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ A minus. त्याच्यावरती त्याची स्टोइकोमेट्री किती मोल आहे दिली आहे का जनरल फॉर्म मध्ये मोल नाही दिले म्हणून तो मोल असते स्टोइकोमेट्री. तर आपल्याला दिले नाही काही रिटर्न करायची गरज
नाहीये. नाही. नेक्स्ट वन. आणि प्रोडक्ट कोण आहे, सॉरी रिएक्टंट कोण आहे, HA. So the concentration of HA. So as like we return the constant dissociation constant for the acid. ओके, काय इथे दिलं आहे तुम्हाला या प्रकारची रिएक्शन्स आहे. याचं नो Yes. हा कोण आहे, वीक ऍसिड आहे. हा वीक ऍसिड डिसोसिएट होते H प्लस मध्ये आणि A मायनस आयन मध्ये. ओके, तर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट किंवा डिसोसिएशन कॉन्स्टंट काय असतं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. प्रोडक्ट H प्लस आणि A मायनसचं कॉन्सन्ट्रेशन आणि रिएक्टंट कोण आहे, HA. ते या प्रकारचं HA लिहिलं. ठीक आहे, अप्लाय करता येईल. इज अ लॉ ऑफ मास ऍक्शन. ओके, Okay. दिस इज कॉल्ड आज ऑल्सो ऍज इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. काय म्हणतो याला, मी सांगितलं आताच, यालाच काय म्हणतो आपण, Equilibrium त्यालाच म्हणतो ऍसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट. कोणता, Acid Dissociation constant. केबी काय होईल, ऍसिड Dissociation constant. Phase dissociation constant. So don't confuse in a K. When a K suffix A called as a acid dissociation constant. When a suffix of the K is A, so sorry B called as a base dissociation constant. Okay. Okay. This acid base dissociation constant nothing but constant होते हैं equilibrium constant. कौन से constant? Equilibrium constant. समझ लो ये क्या है तो? small dilution weak base make a small The Mansi is come. चुप बस म्हणते. तुमने बस म्हणलं मानसी आली म्हटलं इकडे. तिचं मानसी. इकडे पण माणसे आहे. हे माणसे मी नाही यार. Okay, so what the next is what? तुम्ही पण Dissociation constant of weak acid and weak बेस base. So already we have discussed the dissociation constant for weak acid. Yes or no? Yes. Now go toward the journey of weak bases. कुणाकडे जायचं आहे? Weak basis. कोण आहे? मानसी. Weak base. Okay, this one is acid is complete. Now why we have studied this base. डोळे उघडा लवकर लवकर. Okay. सिमिलरली जसं आपण कशासाठी लिहिलं, वीक ऍसिड कन्सिडर केला होता, तर कोणता कन्सिडर करू आपण, वीक बेस कन्सिडर करू. वीक बेस कोणाला म्हणतो, अकॉर्डिंग टू अरेनियस theory, the substance which give the OH minus ion, that is hydroxide ion. Yes or no? Yes. मग BOH काय आहे, वीक Weak base. या वीक बेसला जर मी वॉटर मध्ये ऍड केलं तर वॉटर मध्ये काय दिला, कसं काय देईल, कोणते आयन्स देईल, बी प्लस आणि OH मायनस आयन. OH. वीक आहे तर मग याच्यामध्ये एक्झिस्ट कोणती होईल, आयोनिक इक्विलिब्रियम एक्झिस्ट होईल का नाही होणार. मग इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कसा लिहू आपण याच्यासाठी सांगा बरं. K सफिक्स B इज इक्वल टू काय होणार, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट मध्ये कोण येते, कॉन्सन्ट्रेशन ऑफ B प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ मायनस डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ BOH. Okay, this can be called as a base dissociation किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. कोणता कॉन्स्टंट, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. समजलं का, हो. ठीक आहे. इथं स्टॉप करायचं, हो. ठीक आहे. त्याला रीड करा, ठीक आहे. बाय. हो. बाय सर. बाय बाय. बाय बाय बाय. बाय 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 बाय. टाटा टाटा म्हणते मी, टाटा टाटा. टाटा.